गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं या निरूपणास स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत, मनुष्याच्या जीवनामध्ये विश्वास नावाचा हा मनुष्य असतो ना, विश्वास अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकामध्ये असतेच, पण विश्वास कोणावर ठेवायचा हे मात्र प्रत्येक मनुष्यावर अवलंबून असतं। पण कधी कधी विश्वासाचे दोन प्रकार पडतात। एक, आपण जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा सत्याच्या मार्गामध्ये जातो, तेव्हा परोपकारी भावना निर्माण होते। आणि दुसरा विश्वास असतो तो मनुष्य ठेवतो तो पापाकडे जातो आणि त्याचा पूर्ण नायनाट होऊन जातो, नष्ट होऊन जातो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की नक्की या मनुष्याने या जीवाने विश्वास नक्की ठेवायचा कोणावर। समर्थांनी सांगितलेलं आहे, जरी एका विश्वासाने माणूस देव सुद्धा बनू शकतो, संत सुद्धा बनू शकतो, पण दुसऱ्या विश्वासाने माणसाची अधोगती सुद्धा होऊ शकते। म्हणजेच या मनुष्याने विचार करायला हवा की आपल्याला देव बनायचं असेल तर संतांची संगत आपल्याला घ्यावी लागेल, आणि जर अधोगतीला आपल्याला पोचायचं असेल तर ते मनुष्य आतापर्यंत तेच करत आला आहे। म्हणून समर्थ सांगत आहेत, या मनुष्याचा एक गुण आहे, तो अवगुणांना लवकर जवळ करतो, पण सद्गुणांची आस मात्र तो लगेच धरत नाही, लगेच सोडून देतो। असं का होतं बरं? बघा, कारण आपल्या जीवनामध्ये आजूबाजूची माणसं असतात, जिथे संत संगती असते ना तिथे माणूस परोपकारीच होतो, तिथे माणूस चांगलाच होतो। पण जिथे संत संगती नसेल, वाईट माणसांची संगती असेल, वाईट मित्र आपल्या जीवनामध्ये असतील तर माणसाची अधोगतीच होईल ना। म्हणून बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की बघा, एखाद्यावर बघा काडीमोड प्रकारचा विश्वास असतो, तो ठेवल्यावर काय अवस्था होते बघा। राजाचं पद सुद्धा जाऊ शकतं। म्हणून विश्वास कुणावर ठेवायचा हे ज्याला जमलं ना, तोच या ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये सुखी झाला। कारण या जगामध्ये बघा, या विश्वासापायी फसवणारे, उल्लू बनवणारे कमी आहेत का? म्हणून हे अहंकारी रावण आहेत ना, यांच्यापासून आपण कसे दूर राहू हे बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू। एका नगरामध्ये एक राजा राहत होता आणि त्याला नवीन कपडे घालण्याचा असा विचित्र छंद होता। बघा, इथे समर्थ सांगत आहेत की या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतोच ना। बघा, काहींना संत संगतीमध्ये जाण्याचा छंद असतो, काहींना परमेश्वराशी लीन होण्याचा छंद असतो, काहींना चुकीचे कृत्य करण्याचा छंद असतो, तर काहींना वेगवेगळे छंद असतात। तशाच प्रकारे ह्या राजाला नवीन कपडे परिधान करण्याचा छंद होता, आणि यासाठी तो आपल्या तिजोरीतील मोठा हिस्सा खर्च करत असे। तो त्याच्या प्रजेकडे लक्ष देत नसे। तो जगाच्या कानाकोपऱ्यातून सुंदर आणि महागडे कपडे आणायचा आणि खूप सुंदर, खूप चांगल्या शिंपीकडून शिलाई करून तो घेत असे, आणि एकदा घातलेले कपडे तो पुन्हा कधीच घालत नसे। राजाच्या या वर्तनाचा राज्याच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा वाईट परिणाम होत होता। आपल्या कामात अतिशय हुशार असलेल्या एका माणसाला राजाचे हे छंद कळले,
बघा, एके दिवशी तो 3-4 माणसांसह राज्याच्या दरबारामध्ये हजर झाला. राजाला ओळख करून देताना तो म्हणाला की त्याने जगातील महान राजांचे कपडे शिवले आहेत. बघा, तो सामान्य माणूस त्या राजाला सांगू लागला का मी भरपूर राजराजांचे कपडे शिवलेले आहेत. शिंपीने स्वतःची सविस्तर ओळख करून दिली आणि सांगितलं की मी चीन, जपान, अमेरिका, इंग्लंड, बघा इथले जेवढे राजे लोक आहेत ना, त्यांचे कपडे मी शिवलेले आहेत. परिधान माझ्याकडून शिवलेले त्यांनी कपडे परिधान केलेले आहेत आणि त्या राजांना त्यांनी शिवलेले कपडे खूप आवडलेले आहेत आणि त्यांनी त्याला खूप सारे पुरस्कार सुद्धा बहाल केलेले आहेत. त्यामुळे तो श्रीमंत झाला आहे. राजा म्हणाला, शिंपी, आम्ही तुलाही श्रीमंत करू. आता मला तू सांग, माझ्याकडे कोणते कपडे बनवशील तू? बघा, शिंपी खूप हुशार होता. शिंपी म्हणाला, महाराज, मी तुमच्यासाठी असे कपडे तयार करील जे मूर्खाला, अप्रामाणिक आणि अन्यायी माणसाला दिसणार नाहीत. जगातील कोणत्याही राजाकडे असे कपडे नाहीत. राजा म्हणाला, नक्कीच तुम्ही माझ्याकडे असे कपडे तयार करू शकता. शिंपी म्हणाला, हो राजसाहेब, पण साहेब, मी स्वतःच्या हाताने कापड विणतो आणि तयार करतो. राजाने आधीरतेनं विचारलं, शिंपी, माझ्यासाठी असा पोशाख किती दिवसामध्ये तयार कराल? बघा, शिंपी म्हणाला, महाराज, साधारण 1 ते 1.5 महिना लागेल. राजा म्हणाला, मी तुला 2 महिन्यांची वेळ देतो. याची आम्हाला काय किंमत मोजावी लागेल? बघा, शिंपी म्हणाला, साहेब, मला 50,000 द्या. कपडे आवडल्यानंतर उर्वरित 1,00,000 द्या. त्याच क्षणी शिंपीला 50,000 रुपये दिले आणि कपडे तयार करण्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्यात आली. शिंपी त्यांच्या 3-4 माणसांसह त्या ठिकाणी आरामात वेळ घालवू लागला. काही दिवसांनी राजाने आपल्या एका दरबारामध्ये शिंपीकडे पाठवले आणि दरबारी तेथे पोचले आणि पाहिले की ते सर्वजण अगदी आरामात झोपलेले आहेत. दरबाऱ्याने, त्या शिपायाने त्या शिंप्याला उठवून विचारलं, किती कापड तयार झालं आहे? राजाने मला चौकशी करायला पाठवलं आहे. बघा, शिंपी गडबडून जागा झाला आणि म्हणाला, चला, किती कापड तयार केलं आहे ते दाखवतो. शिंपी त्या शिपायाला एका वेगळ्या खोलीत घेऊन गेला आणि कापड विणण्याचं नाटक करू लागला. कापडाची घडी किती सुंदर आहे ते पहा, असं तो म्हणू लागला. परंतु त्या दरबाऱ्याला तेथे कपडे दिसले नाहीत. दरबारी स्तब्ध झाला. तो विचार करू लागला की मला कपडे तर दिसत नाहीत. आता दरबाऱ्याला, म्हणजे त्या शिपायाला, शिंप्याचे शब्द आठवले की हे कापड मूर्ख आणि अप्रामाणिक आणि अन्यायी लोकांना दिसणार नाही. बघा, किती शिंपी हुशार होता. मी असा माणूस आहे का? दरबारी विचार करू लागला. असह्य वाटून तो म्हणाला, वाह, खरंच खूप सुंदर कापड तयार होत आहे. दरबाराने येऊन राजाला सांगितलं की कपडे खूप छान प्रकारे बनले जात आहेत. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला. त्याने शिंपी आणि कारागिरांच्या सुविधांमध्ये आणखी वाढ करण्याचे आदेश त्यांनी दिले. बघा, महिनाभरानंतर राजाने आपल्या मंत्र्याला शिंप्याचे काम पाहण्यासाठी पाठवलं आणि मंत्री आल्याची माहिती मिळताच शिंपीने आपल्या माणसांना सावध केलं. मंत्री शिंपीकडे पोचल्यावर तो आपल्या माणसांसोबत कापड कापून शिवण्याचे नाटक करत होता. बघा मंत्री महोदय, काय सुंदर आणि काय सुंदर पोशाख तयार होतोय. शिंप्याने हवेत हात फिरवत त्या मंत्र्याला दाखवले, पण बिचारा मंत्री थक्क झाला. शिंपी कात्री वापरत असल्यानं त्याने पाहिलं, पण तिथे कापड मात्र नव्हतं. एक कारागीर सुईने शिवणकाम करत आहे, पण तिथे कोणतंच कापड दिसत नव्हतं. फक्त सुई आणि धागा दिसत होता.
कापड मात्र दिसलं नाही. बघा, मंत्र्याला वाटलं मला काही का दिसत नाही. मूर्ख आणि अप्रामाणिक आणि अन्यायी हे कापड बघू शकणार नाहीत, असे शिंप्याचे शब्द त्याला आठवले. त्याला आश्चर्य वाटलं, मी मूर्ख, अप्रामाणिक आणि अन्यायी आहे का? राजाला हे कळलं तर तो मला फाशी देईल. मजबुरीने मंत्र्यानेही होकार दिला. वा, हे खरोखरच एक सुंदर कापड आहे. शिंपीकडून मंत्री परत आला आणि राजाला सांगितलं, खरंच इतके सुंदर मौल्यवान कापड मी कधीही पाहिलेलं नव्हतं. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला. बघा, दुसऱ्या दिवशी शिंपी ड्रेस तयार करून दरबारात हजर झाला. या महाराज, हा पोशाख घाला. किती सुंदर आणि मौल्यवान वस्त्र आम्ही तुमच्यासाठी तयार केले आहेत पहा. राजाही स्तब्ध झाला, कारण त्याला कपडे दिसत नव्हते. त्याने विचार केला, मी मूर्ख, अप्रामाणिक आणि अन्यायी आहे का? मंत्री आणि दरबारी यांना तर ड्रेस दिसला होता, म्हणजे मी मूर्ख, अप्रामाणिक आणि अन्यायी आहे. बघा, शिंपीने राजाला आरशासमोर उभं केलं आणि त्याचे सर्व कपडे काढले आणि राजाला नवीन कपडे घालण्यास सुरुवात केली. राजाही कपडे घालण्याचे नाटक करू लागला. कधी तो नाडी बांधतो तर कधी कॉलर सरळ करतो. महाराज पहा, काय सुंदर पेहराव आहे. तो त्याच्याशी सहमत होताना हो म्हणाला, खरंच इतकं सुंदर कपडे मी याआधी कधी पाहिले सुद्धा नाही आणि घातलेले सुद्धा नाही. बघा, राजाने ताबडतोब शिंपीला 1,00,000 रुपये देण्याचा आदेश दिला आणि शिंपी ते पैसे बघताच ते पैसे घेऊन त्या माणसांसह पळून गेला. बघा, राजाची ही वस्त्रे लोकांना दाखवण्यासाठी मोठी मिरवणूक काढण्यात आली. राजाची नवीन वस्त्रे पाहण्यासाठी सर्व लोक आतुर झाले होते. लोकांना राज्यभर वस्त्रे दाखवण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली आणि हजारो लोक टाळ्या वाजवत होते, कारण मूर्ख आणि अप्रामाणिक आणि अन्यायी हे वस्त्रे अजिबात बघू शकणार नाही हे साऱ्या जनतेला माहीत होते. बघा, तिथे बसलेल्या एका मुलाने राजाला रथावर नग्न उभे असलेले पाहिले आणि मोठ्याने ओरडू लागला, राजा रथावर नग्न उभा आहे. लोक मुलाच्या तोंडाकडे एक टक लावून पाहू लागले. तेव्हा सर्व लोक एकमुखाने ओरडले, हो, राजा रथावर नग्न उभा आहे. आता राजालाही आपला मूर्खपणा कळाला आणि राजाला त्याच्या मूर्खपणाची खूप लाज वाटू लागली. समर्थ सांगत आहे की या कथेचं तात्पर्य काय? बघा, म्हणून मनुष्याने कुणावर विश्वास ठेवायला पाहिजे हे अगोदर ठरवावं. पण मनुष्याला जे फुकट ज्ञान बघा संतांनी दिलेलं आहे, कसलेही पैसे घेतलेले नाहीत. बघा, किती ग्रंथ संपदा निर्माण केली आहे. बघा, किती गाथे निर्माण केलेले आहेत, मंत्र निर्माण केलेले आहेत. पण मनुष्य त्याचा उपभोग घेतो का? ते वाचन करतो का? ते पठण करतो का? ही वैखरी आहे. या वैखरीमध्ये शब्द चांगले बोलतो का? हे आपले कान आहेत, या कानांमध्ये चांगला ऐकतो का? कधीच ऐकत नाही. पण हे क्रूर कर्म येतात तरी कुठून? बघा, जेव्हा आपण घरामध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी वावरत असतो, जगत असतो, तेव्हा मनुष्याने बघा हा आपला मोबाईल असतो. या मोबाईलमध्ये सुद्धा बघा या मनुष्याचा वॉलपेपर कसा असतो, त्या मोबाईलवर फोटो कसा असतो. एखाद्या हिरोचा फोटो ठेवतो, एखाद्या हिरोईनीचा फोटो ठेवतो. बघा, इकडे भक्ती मार्गात सुद्धा आहे. बघा, परमेश्वराची भक्तीसुद्धा करतो, 2 वेळची उपासनासुद्धा करतो. पण मोबाईलचा फोटो बघा त्याचा कसा असतो. ही आपली संस्कृती आहे का? जिथे आपल्या मोबाईलचा फोटो समर्थांचा नसेल, आपल्या मोबाईलचा वॉलपेपर दत्त माऊलींचा नसेल, श्रीरामाचा नसेल, तर मग आपण भक्ती करून काही फायदा आहे का? बघा, परमेश्वराला एक विनंती करा की हे परमेश्वरा, तुझे हे रूप आहे ना, मला क्षणोक्षणी माझ्या डोळ्यासमोर दिसू दे. माझा जरी मृत्यू जरी आला
तरी सुद्धा मला तुझंच रूप दिसू दे. माझ्या मृत्यूसमयी सुद्धा तू माझ्या समोर पाहिजेस. पण असं मागणं मागतो का? मनुष्य मात्र असं मागणं मागत नाही. कारण मनुष्य बघा या अहंकाराने दडलेला असतो. आणि ह्या अहंकाराने मनुष्य फक्त ज्या या डोळ्यामध्ये सुख सुविधा दिसतात ना, त्यांच्यामध्ये वेडा होऊन जातो, त्यांच्यामध्ये गुंग होऊन जातो. म्हणून मनुष्य बघा या भक्ती मार्गात येतो तेव्हा सुद्धा काही ना काही घेऊनच येतो, काही ना काही इच्छा घेऊन येतो. परमेश्वराला फक्त सांगतो की मला श्रीमंत कर. पण श्रीमंत होऊन खरंच सुख मिळतं का? हे ज्याला ज्याला समजलं ना, त्यांनी खरा भक्तिमार्ग केला. आणि हे माणसाला या भक्तिमार्गामध्ये राहून सुद्धा हे कळत नाही. तरी सुद्धा माणूस चुक्याच करत असतो. पूर्वीचा एक असा काळ होता की बघा तेव्हा शिक्षण नव्हतं. पण आजची जी नवीन पिढी आहे ना, ती पूर्वीच्या लोकांना अडाणी म्हणत आहे की ते अडाणी होते. शिक्षण नसेल तर त्याला माणूस अडाणी म्हणतो. पण इथे समर्थ सांगत आहेत ते अडाणी होते ना, पण ते सुसंस्कृत होते, आपली संस्कृती जपत होते. पण आता हे शिक्षण घेऊन अडाणी झाले आहेत. बघा तो काळ होता, शिक्षण नव्हतं तरी ती माणसं किती हुशार होती. बघा किती मोठमोठे किल्ले बांधले. बघा त्या किल्ल्यांवरचे आता तुम्ही दगड पाहिले ना, तर आपल्या या आत्ताच्या कलियुगातल्या 10 माणसांना जे दगड उचलणार नाहीत, ते त्या कालचे ते आपले पूर्वज होते ना, तेव्हा ते एक एकटे ते दगड उचलत होते. म्हणजे ते मग असं बघा शिक्षण नव्हतं पण हुशार किती होते बरं. म्हणजेच एक माणसाने लक्षात घ्यायला हवं, बघा शिक्षण घेऊन अडाणी बनण्यापेक्षा सुसंस्कृत झालेलं कधीही चांगलं ना. म्हणजेच काय, सुसंस्कृत व्हायला शिक्षण लागतं का? जर सुसंस्कृत व्हायला शिक्षण जर लागत असतं ना, तर बघा तर शिक्षण घेतलेल्या माणसाने कधीच आत्महत्या केली नसती, कधीच आपलं जीवन संपवलं नसतं. पण या कलियुगामध्ये जास्त शिक्षण घेतलेला मनुष्य आहे ना, तोच या आत्महत्येच्या आहारी जातो. पण हे सर्व कार्य घडतं कसं? बघा एवढी हिंसा या मनामध्ये निर्माण तरी कशी होते, हे आपण बघा पाहायला हवं. समर्थ सांगत आहेत की मनुष्याचं मन आहे जोपर्यंत स्थिर होत नाही, जोपर्यंत या मनुष्याच्या मनामध्ये सद्गुण विचार निर्माण होत नाही, तोपर्यंत मनुष्य बघा या परिस्थितीला सामोरे जायला त्याला प्रॉब्लेमच येतो. त्या परिस्थितीमध्ये बघा तो स्वतःचा बचाव करू शकत नाही. म्हणून बघा आपण म्हणत असतो की या व्यक्तीला मानसिक खूप त्रास आहे. पण हा मानसिक त्रास येतो तरी कुठून? बघा ज्याला मानसिक त्रास असतो ना, असं समजून जा की त्याच्या जीवनामध्ये सद्गुण विचार नाहीत, समर्थांचे विचार नाहीत. बघा तो कधीही ग्रंथ संपत्ता वाचन करत नाही, कधीही चांगल्या मार्गामध्ये तो राहत नाही. हा मानसिक त्रास सहन करण्यासाठी बघा एकमेव बघा वापर केला जातो, तो म्हणजे कशाचा? तो म्हणजे या भक्तीचा. एकमेव असं या जगामध्ये अध्यात्म आहे ना, ही समर्थांनी दिलेली विचार उपासना बघा ज्याच्याकडून घडते ना, त्याला कधीच मानसिक त्रास होणार नाही. कारण हे सामर्थ्य, ही ऊर्जा या भक्ती मार्गामध्ये आहे. म्हणून बघा या झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा माणसाला झोप येत नाही. पण इथे समर्थांचं नाव एकदा घ्यायचं चालू झालं ना, की माणूस कसा झोपी जातो समजत सुद्धा नाही. हे सामर्थ्य या भक्ती मार्गामध्ये आहे. बघा आपण म्हणत होतो विश्वास, हा विश्वास 2 प्रकारचा असतो. बघा एका विश्वासानं माणसाची अधोगती होते आणि एका विश्वासानं माणूस बघा भक्ती मार्गामध्ये लागतो. मग हा भक्ती मार्गामध्ये आपण कधी लागू शकतो? कुणावर विश्वास ठेवायला हवा
हा प्रश्नसुद्धा तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. पण बघा, आत्ता या कलियुगामध्ये एवढे भक्तिमार्ग तयार झाले आहेत, एवढे साधुसंत तयार झाले आहेत की मनुष्याला बघा, एक मनुष्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे की नक्की खरं कोण. कारण काही भक्तीचा अवडंब करून जेलमध्ये सुद्धा जेलची हवा खात आहेत आणि काहींचं भक्तिमार्ग चालू आहेत, मोठमोठे आश्रम बांधून भक्तिमार्ग चालू आहे. नक्की खरा भक्तिमार्ग कोणता? ह्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पडलेला हा मोठा प्रश्न आहे. पण इथे समर्थ सांगत आहेत की मनुष्याला ज्या भक्तीमध्ये, ज्या संकीर्तनामध्ये आनंद मिळतो, ज्या नामामध्ये मन एकदम तृप्त होतं ना, त्याने तो भक्तिमार्ग करावा. बघा, काहींना राम आवडतो, काहींना शिवशंकर आवडतो, महादेव आवडतो, काहींना पार्वती आवडते, काहींना महालक्ष्मी आवडते, काहींना विष्णू आवडतो, तर काहींना बजरंग बली आवडतो. तर बघा, समर्थांनी असं सांगितलं आहे का की तुम्ही एक कोणत्या देवाची भक्ती करा, तुम्हाला आवडेल त्या देवाची भक्ती करा. पण त्या भक्तीमध्ये जर आपलं मन तृप्त होत असेल तर त्याच देवाची माणसाने भक्ती करायला हवी. बघा, मनुष्याचं असंच होतं. कधीकधी मनुष्याला श्रीराम प्रभू आवडत असतात, पण तो भोले शंकरांची बघा पूजा करतो, मग त्याचं मन तिथे लागेल का? पण समर्थ इथे सांगत आहेत तरीही सुद्धा लागू शकतं. कारण सर्व परमेश्वर आहे ना, तो एकच आहे, फक्त वेगळ्या रूपामध्ये धारण केला आहे. कारण या माणसाचं मन आहे ना, हे माणसाचं मन असंच विचलित आहे. बघा, परमेश्वर सुद्धा किती मोठी किमया आहे की मनुष्याचं मन बघा, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये किती मनुष्य जाती आहे, किती मनुष्य आहेत. बघा, लाखो मनुष्य असून सुद्धा लाखोंचं मन वेगवेगळं आहे ना. कुणाचं असं आहे का की सारखंच मन आहे? कुणाला गुलाबजामुन आवडतो तर कुणाला बुंदी आवडते, कुणाला काय काय आवडतं तर कुणाला काय आवडतं. पण परमेश्वराने सुद्धा तुमची बघा, तुम्हाला जे आवडतं ना तीच भक्ती निर्माण केली आहे. तुम्हाला जर भगवान भोलेनाथ आवडत असतील तर तुम्ही भगवान भोलेनाथांची भक्ती करा. बघा, इथे रामदास स्वामी आवडत असतील, संत ज्ञानेश्वर महाराज आवडत असतील, तुकाराम महाराज, बघा हे संत सगळे आवडत असतील ना, तर त्यांच्या मार्गामध्ये तुम्ही अध्यात्म निर्माण करा. कारण त्यांनी ज्या विचारांवर भगवंताची बघा, या भगवंताला जागं केलं, या विचारांवर बघा भगवंताला प्राप्त केलं, त्यांचेच विचार घेऊन आपल्याला भगवंताशी एक रूप व्हायचं आहे. समर्थ पुढे सांगत आहेत, बघा, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला शाळेमध्ये एक गोष्ट सांगायचे, गुरुजी तेव्हा आपल्याला गोष्ट सांगायचे की बघा, एकदा भरपूर पूर येतो आणि त्या भरपूर पुरामध्ये बघा एक ठिकाणी एक मंदिर असतं रामाचं आणि एक बघा मंदिर असतं, बघा ती मस्जिद असते. बघा, दोन्हीकडे दोन्ही मंदिरं असतात, एक मंदिर असते, एक मस्जिद असते आणि त्या मस्जिदीमध्ये बघा ते पुजारी असतात आणि एक पुजारी इकडे श्रीरामाच्या मंदिरामध्ये असतात. बघा, भरपूर पूर येतो तेव्हा त्या मंदिरामध्ये, दोन्ही मंदिरांमध्ये पाणी येतं, मशिदीमध्ये सुद्धा पाणी येतं आणि श्रीरामांच्या मंदिरात सुद्धा पाणी येतं. बघा, भरपूर पाणी येतं, त्यामुळं बघा परमेश्वराचे दोन्ही पुजारी असतात, त्यांच्या परमेश्वराचे बघा धावा करायला सुरुवात करतात, श्रीरामा मला वाचव. आणि तो मशिदीमधला पुजारी असतो, तो आपल्या अल्लाचा धावा करतो, हे अल्ला मुझे बचाओ. बघा, दोघे धावा करतात आणि तेव्हा श्रीराम येत नाही, म्हणून हा पुजारी असतो तो परत भोले शंकरांना प्रार्थना करतो, भोले शंकरा महादेव मला वाचवा. परत भोले शंकर येत नाहीत, परत दुसऱ्या देवाला प्रार्थना करतो,
बजरंग बली मला वाचवा. ते 30 कोटी देवांची नावं घेऊन होतात, पण तरीसुद्धा कोणी येत नाही. पण इकडे त्या मशिदीमधला पुजारी असतो, तो अल्लाचं नाव घेतो आणि अल्ला हजर होतो आणि त्याला त्या महापुरापासून वाचवतो. ही गोष्ट आपण लहानपणी ऐकली होती, पण एवढा बघा, पण ही गोष्ट कुणीही मनावर घेऊ नका. कारण आपला धर्म एवढा श्रेष्ठ आहे की आपल्या परमेश्वरानं प्रत्येक माणसाला भक्ती करावी, प्रत्येक माणसाला भक्तीमध्ये वेड लागावं म्हणून हे अवतार धारण केलेले आहेत. तर बघा, एवढा कमजोर आपला देव आहे का की एवढा भक्ती करूनसुद्धा बघा त्या दुसऱ्या देवांच्या अगोदर आपला परमेश्वर येणार नाही असं आहे का? तर असं कधीच नाही. कारण या हिंदू धर्मामध्ये बघा, श्रीराम प्रभू, दत्त माऊली, भोले शंकर एवढे जागृत देवता आहेत ना. बघा त्या रामायणामधील या रावणाची गोष्ट बघा, रावण कोण होता, रावण कसा होता. रावणाने बघा भगवान भोलेनाथांची भक्ती केली आणि सर्व काही मिळवलं. बघा, जे अजूनपर्यंत कुणाला मिळवता आलं नाही, एवढं बघा भगवान भोलेनाथांनी या रावणाला दिलं. म्हणजेच आपले दैवत साधे आहेत का? कोणत्याही धर्माच्या भक्ताने दावा करावा आणि माझ्या परमेश्वराने धावत यावं. एवढं सुंदर आणि भोले दैवत माझ्या या हिंदू धर्मामध्ये आहेत. म्हणून या अशा गोष्टींमुळं आपली भक्ती कमी करू नका आणि अशा गोष्टीसुद्धा आपल्या मुलांना सांगू नका. म्हणून समर्थ सांगत आहेत, या मनुष्याने जर विश्वास ठेवायचा असेल तर या संतांवर ठेवायला हवा. कारण बघा, इतिहास सांगतो, समर्थ रामदास स्वामींनी विश्वास ठेवला श्रीरामांच्या वचनावर आणि ते संत झाले. तुकाराम महाराजांनी विश्वास ठेवला पांडुरंगावर, ते सुद्धा संत झाले. बघा, असे अनेक संत होऊन गेले. विवेकानंद महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, जनाबाई, बघा असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. पण बघा, विश्वास ठेवला म्हणूनच झाले ना. जर परमेश्वरावर विश्वासच ठेवला नसता तर असं झालं असतं का? म्हणून जर समर्थ सांगत आहेत, तुम्ही जर परमेश्वरावर विश्वास ठेवला, या संतांवर विश्वास ठेवला, बघा एक वेळेला तुम्हाला कोणी फसवू शकेल, पण संत मनुष्याला कधीच फसवत नाही. कारण का? कारण बघा, हे पूर्ण परमेश्वराची, बघा जे परमेश्वराने काही केलं ते सर्व या संतांनी या मनुष्यापर्यंत फुकटच पोचवलं ना. पण या जीवनाचं एक सत्य आहे, जे मनुष्याला फुकट मिळतं ना, त्याची कधीच बघा, तो कधीच खातिरदारी करत नाही. तो त्या गोष्टीला क्षुल्लक समजतो. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की मनुष्याने जर विश्वास ठेवायचा असेल तर संतांवर ठेवा. ज्यावेळी तुम्ही संतांवर विश्वास ठेवाल ना, जरी तुमची हार झाली तरी तुम्ही जिंकलातच असे समजा, आणि जर जिंकलातच तर तुम्ही जिंकूनच गेला असे समजा. म्हणजेच काय, जर तुम्ही संतांवर विश्वास ठेवला तर तुम्ही हारून सुद्धा जिंकून जाल. आणि जर तुम्ही बघा या रावणावर विश्वास ठेवला, या अहंकारी रावणावर विश्वास ठेवला, तर तुमच्या जीवनाचा नाश होऊन जाईल. तुमचं पूर्ण आयुष्य अधोगतीला घेऊन जाईल आणि पापामध्ये तुम्ही सामील व्हाल. म्हणून पुण्यामध्ये, या पुण्यात्मामध्ये जाण्यासाठी संतांच्या बघा या मार्गाने, सद्गुण विचाराने आपण ही पुण्यात्माच्या नदीमध्ये पोहून जाऊया. आणि या भक्तीचा मार्ग बघा मनोभावे सर्वांनी करूया. 2 वेळची उपासना सकाळ संध्याकाळ. कुणाच्या जीवनामध्ये बघा कधी दुःख येऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या. दुसऱ्याचं जीवन जर सुंदर तुम्ही बघाल ना, तर तुमचं सुद्धा जीवन सुंदर होऊन जाईल.
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा, तुमच्या सुद्धा जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, कळी काळाचे भय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.